हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सो आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा। सो आज जायचं होतं मंदिरामध्ये, पण खूप गर्दी असणार आहे आणि ऊन पण खूप आहे आणि मला चिकूला घेऊन जायचं होतं। सो पॉसिबल नाहीये मला मंदिरात जाणं। सो मी विचार केला की मी घरीच शिवलिंग तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि घरामध्येच पूजा करेन। जर मी असं केलं तर माझ्या घरामध्ये आजी आहे, आई आहे, पप्पा आहेत। सो त्यांना मंदिरात जाणं पॉसिबल नाहीये एवढ्या गर्दीमध्ये। सो ते सुद्धा घरामध्ये दर्शन घेतील आणि आता जर आपण गर्दीमध्ये मंदिरात गेलो तर आपल्याला काही महादेवाचं दर्शन असं व्यवस्थित घेता येणार नाहीये। सो मी असा विचार केला की नीट व्यवस्थित महादेवाचं दर्शन आपल्याला घरामध्ये घेता येईल जर मी शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली तर माझ्या घरच्यांना सुद्धा आणि मला सुद्धा नीट दर्शन घेता येईल महादेवाचं। हा विचार करून मी शिवलिंग तयार केलेला आहे आणि आता मी पूजा करणार आहे। सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कुठेही जाऊ नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता मी पूजेला सुरुवात करणार आहे, तर तुम्हीही जॉईन व्हा माझ्यासोबत आणि महादेवाचं दर्शन घ्या। बर्फाचं शिवलिंग बनवण्यासाठी मी काही ते भांड्यांचा यूज केलेला आहे। वाटी आहे, पेला आहे, डिश आहे। त्याच्यामध्ये पाणी भरून मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं काही तासांसाठी। ॲक्च्युली मला ते खूप वेळ अजून ठेवायला पाहिजे होतं, पण मला लेट झालं होतं ते ठेवण्यासाठी। सो बर्फ अजून होण्याची गरज होती, पण ठीक आहे, माझं शिवलिंग तयार झालं होतं। जिथे शिवलिंग ठेवायचं होतं, जिथे पूजा करायची होती, तिथे मी छान अशा पांढऱ्या फुलांनी छोटीशी सजावट केली होती आणि मी माझ्या पूजेला सुरुवात केली होती। तुम्हाला हे माझं छोटंसं शिवलिंग कसं वाटतंय आणि किती सुंदर दिसतंय हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। प्लीज 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 कमेंट करून सांगा हे शिवलिंग कसं दिसतंय। मी माझ्या घरातल्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही दर्शन घ्या आणि आजीनी आईनी दर्शन घेतलेलं आहे। त्या दोघी सुद्धा खूप खुश झाल्या होत्या, कारण इतक्या गर्दीतून मंदिरात कसं जायचं आणि आमचे उपवास होते, तर महादेवाची पूजा कशी करायची। पण मी हे शिवलिंग घरात तयार करून त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण केलेली आहे महादेवाच्या दर्शनाची। सो अशा प्रकारे माझी शांतपणे छान अशी छोटीशी पूजा झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।